राज्य शासनाच्या महसूल विभागानं पाकिस्तानातल्या कागदपत्रांच्या आधारावर मीरा भाईंदरमध्ये कारवाई केल्याचा आरोप हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। मीरा भाईंदरमधल्या शत्रू राष्ट्राच्या मालमत्ता प्रकरणात महसूल विभागानं पाकिस्तानच्या बॉन्डच्या आधारे कारवाई केली, त्यामुळे पाकिस्तानातून कागद येतो आणि आपल्याकडे कारवाई होते असा आरोप अंबादास दानवे यांनी केला। या वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारात दोन महत्त्वाचे मुद्दे पुढे येतात। पहिला मुद्दा म्हणजे पाकिस्तानातून आलेल्या इस्मानं भारतीय स्टॅम्प पेपरवर आपल्या नातेवाईकांना जमीन दान केली आणि तो पाकिस्तानला परत निघून गेला, आणि दुसरा मुद्दा म्हणजे भारतात या जमिनीचा व्यवहार एका बिल्डर सोबत करण्यात आला आणि आता तिथं इमारतीचं बांधकाम सुरू झालंय। या प्रकरणात राजू शाह नावाच्या व्यक्तीनं तक्रार केली तर त्याला पाकिस्तानातल्या कराचीमधून धमकी आली असाही गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। सभापती महोदय, एक महसूल खात्याचं एक वेगळं प्रकरण मी आपल्या समोर या सभागृहाच्या समोर आणतो। सभापती महोदय, एक आपल्याकडे एनिमी प्रॉपर्टी म्हणून प्रकार आहे। जे लोक फाळणीच्या वेळेस पाकिस्तानात गेले आणि त्यांची प्रॉपर्टी इथे आहे त्याला एनिमी प्रॉपर्टी म्हटलं जातं। सभापती महोदय, माझ्याकडे एक पेपर आहे सभापती महोदय। एनिमी प्रॉपर्टी असताना पाकिस्तानच्या कागदाच्या आधारावर आपल्या इथल्या महसूल विभागाने कारवाई केली। मला पाकिस्तानचा बॉन्ड आहे माझ्याकडे सभापती महोदय। पाकिस्तानच्या बॉन्डवर आपल्या इथं कारवाई झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।